काल धारगळे गावान एक क्रिकेटीचे एक आयोजन असलेले आणि त्याच्या संदर्भात उद्घाटनासाठी आमचो आदलो आमदार तसोच आदलो मंत्री आणि आदलोच डेप्युटी सीएम ह्यो हाजीर असलेलो. हाणें जे काल विधान दिले ते कितें तर आपण जर परत आपल्याक संद दिली तर आपण व्हडले भव्य क्रीडांगण बांदून दितलो. ह्या शब्दात त्याची कितली फटिंगपणां आसात ही हांव आयज नजरेक हाडून दिता आमच्या सगळ्या पेडणेकारांक आणि संपूर्ण गोंयकारांक. पहिली गोष्ट म्हणजे तो सदांच जो कितें सांगता तितून कितले तथ्य आसा ना ते आयज कळटले. आमकां स्पेशली क्रीडा नगरी दिता म्हणून तेणें सांगले आणि आमची बरी जमीन धारगळकारांची तेणी शेताची तेणी एक्विजिशन करून घेतली आणि आमकां शेती शिवाय दवरले. आणि हे क्रीडांगण शेवटी GCA सांगता कितें तर आमी बिचोले बांदता म्हणजे क्रीडांग नगरीसाठी जागो घेतलो गेलो. जे शेती करता ताका शेती करपाक आमकां काय ना म्हणजे आसलेले आमच्या हातींतले काडले. ही फटिंगपणां नंबर 1. दुसरे नंबर 2 ताणें आमकां सांगलेले आयुष हॉस्पिटल येयल्यार आमकां नोकऱ्यो मेळटले हे मेळटले. आमचो बरोसो जागो धारगळकारांचो गेलो. आयज आयुष हॉस्पिटलान कितले धारगळचे किंवा पेडण्याचे लोक आसात हे दाखोवन दिवचे आणि कितले परमनंट बेजीस आसा आणि त्याच्यासाठी ताणें कितें उपाय केले ते सांगचे न्ही. हे नंबर 2 फटिंगपणां जाली. तिसरी गोष्ट म्हणजे एअरपोर्ट येतालो आमकां नोकऱ्यो दितलो. आपूण पेडणेकारांक सांगतालो पेडणेकारांक नोकऱ्यो दिता धंद्यात तांकां भितर घालतलो. त्यांनी दाखोवन दिवचे कितले नोकऱ्यो दिले आणि कितले धंदेकारांक आमच्या थंयसर कामाक लायले की धंदो दिला तेणी. थंयसर फटिंगपणां तेजी सिद्ध जातात. तशेंच हायवे त्याच्या काळात बरो आमचो पेडण्याचो हायवे जालो पण ते हायवे जो पत्रादेवी ते धारगळ जाले ह्याच्यासाठी कितले आमकां नाहक त्रास जाले पेडणेकारांक ते सांगपाची गरज ना. कितल्या लोकांचे बळी गेले कितल्यांक लॉस जाले. कंप्लीट जॉग्राफी तेणी आमच्या पेडण्याचे ते हायवेमुळे बदलून दवरलेली आसा. आता त्याच्यासाठी परत नवीन उड्डाण पूल बांदा हे बांदा ते चालू आसा. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे निकृष्ट बांदकाम त्यांनी केले. GMRच्या त्यांच्या कसं त्यांनी त्याचा फायदो घेतलो ह्यो आणि सांगपाची गरज ना. कितले गाडयो आणि कितें ते. सो थंयसर त्यांनी फटिंगपणां आमकां केल्यात. तशेंच रवींद्र भवन आपण पेडण्यासाठी बांदून दितलो म्हणून सांगलेले. खंय गेले रवींद्र भवन. जागो घेतलो जाल्यार रवींद्र भवनाचे अजून खंय कित्याक हे जावना. नंबर 4 प्रायमरी हेल्थ सेंटर जे आमचे हितूर आसा कासारवड्यान अख्ख्या पेडणे कॉन्स्टिट्युशन एक खरें म्हणजे एकच जे एकदम मध्यावर्ती जर एक कितें आसा आमचे हेल्थ सेंटर आसा. त्या हेल्थ सेंटरसाठी त्यांनी गेल्या 4 म्हणजे हितूर इलेक्शन येयल्या उपरांत कितें केलें 20 वर्सांनी ते दाखोवन दिवचे. ती बिल्डिंग पयली बांदलेली असली भाऊसाहेब बांदोडकर तेन्नाच्या तेंपा वयली. त्याच्या उपरांत त्याच्यात कितें त्यांनी प्रगती केली दाखोवची. थंय धड कसले डॉक्टर्स व्यवस्थित ना स्टाफ अवेलेबिलिटी ना थंयसर एम्ब्युलन्स ना कसली सोय ना. थंयसरय तुजी फटिंगपणां तुवें दाखोवन दिली. सगळ्यात आनी एक व्हडले फटिंगपणां सांगपाचें आसा ते इंडोर स्टेडियम. जे इंडोर स्टेडियम आमच्यासाठी बांदले आमच्या पेडण्याच्या लोकांसाठी बांदले गेले त्याच्यासाठी आमकां कितें फायदो जालो. उलट त्याचा फायदो खरो सरकारान आणि भाडेपट्टीचेर दिवपाकच केलो आसतलो आमकां जावं ना. माझे इतले सांगपाचें ही फटिंगपणाची जी एक हिस्ट्री जर आसत जाल्यार ती बाबू आजगांवकारा कडेन आसा आणि ही सिद्ध आसा ही पेडण्यान दाखयता. आता दुसऱ्या विशयाकडे गेले जर आमी जाल्यार सगळ्यात महत्वाचे आसा बाबू म्हणटा आपण विकास केलो. बाबू गांव मानता खरी गोष्ट आसा त्यांनी विकास केला. रस्ते बांदले गावागावांनी रस्ते पावोवपाचो प्रयत्न केलो. इलेक्ट्रिसिटी दिली पाणी दिले. हांव ना म्हणना चांगली गोष्ट आसा. ह्या 20 वर्षात तुवें हे गोष्ट केले आसतलेच आणि केले पण ह्याच्यासाठी तुका ह्या म्हणजे 4 म्हणजे इलेक्शनामध्ये तू कितें केले ते तुवें अजून आमकां पेडणेकारांक सांगूंक ना. तू जो आसलेलो आणि आता आसा ह्या हितूर तू कितें कशी इन्कम जनरेट केलो कसो व्हडलो जालो काय ल्हान जालो ते तुवें सांगपाची गरज आहा. तू पेडणेकारांचो विकास सांगता आणि तुजो विकास जालो तू कित्याक पेडणेकारांचे नजरेक हाडून दिना. तशेंच तू व्हडले प्रोजेक्ट हाडले म्हणटालो. आपण प्रोजेक्ट हाडले तुझ्या फायद्यासाठी हाडले पेडणेकारांसाठी हाडलेलो कितें आसा विशय तो दाखय ते उलय. आता तो म्हणटा आपण इलेक्शनाक आता ना. अरे तू इलेक्शनाक ना तू बीजेपीन आसा. जर तू इलेक्शनाक ना म्हणजे इलेक्शना वक्तारच तू ही वल्गना दितलो
ही वल्गना जे तू दिता ती इलेक्शना पुरतीच मी तू येता ते इलेक्शनाक रावपाचे आसा म्हणून हे सगळे कमिटी हे दिता तू आमकां फॉल्स प्रॉमिसीस. सो बाबू आजगांवकार जो कितें सांगता ही फटिंगपणां त्याच्यात आसातूच आणि ती आता तो आमकां परत येवपाक सोदता. बाबूक हांव एक सांगूंक सोदता, हांव लास्ट टायम एकदां म्हटलेलें, तुका जर इतले जिव्हाळो आसलेले पेडणेकारा बद्दल आनी पेडण्याचे बद्दल तुका खरीच काळजी आसतली असली तर आपल्या म्हणजे वाढत्या वयामुळे तुवें एक खरो म्हणजे लोकल एक कॅन्डिडेट तयार करूंक जाय आसलो. तुवें तो लोकल कॅन्डिडेट असो तयार करूंक जाय जेणे करून तो पेडणेकारासाठी फायदेशीर ठरतलो आसलो. एका भूमिपुत्रासाठी तुवें कित्याक तयारी करूंक ना? कोणच कॅपेबल नासलेले, तू खंय आसलो आनी खंय पावलो, तुका शक्य असलेले ते करूंक ना कित्याक? म्हणजे तुजो स्वताच्या स्वार्थासाठी तुका ह्यो पेडण्या जाय हे सिद्ध आसा. हे फावटी तुका पेडणेकार म्हणजे पयलींच तुका भायर धाडलेलोच आसा, पण हेच्या फुडें तुका ते घेवचे ना, कारण तांकां तुजी जागा खबर आहा, तू कितें करतलो ते खबर आहा, तुजे कितले हे आसात ते सांगपाची गरज ना. पूण तुका जर शक्य जाता जाल्यार तू एका भूमिपुत्रासाठी लढ, एका भूमिपुत्रासाठी सपोर्ट कर. म्हणजे म्हणणे ना एक पेडणेकार एक SC कॅन्डिडेट कितो आसा त्याच्यासाठी सपोर्ट कर, जेणे करून हे तुझे एक कर्तव्य जातले आणि एक खंय तरी आमकां पेडणेकारांक एक दिसतले बाबा ह्या बाबू आजगांवकारान एक भूमिपुत्र भुरग्याक फुडें हाडलो, हेच्यासाठी शक्य जाता जाल्यार कर. आणि एक सांगपाचें महत्वाचें आसा, आमचो विश्वासघातकी म्हणटात तो सगळ्या मनशां मदीं जर सगळ्यात नंबर 1 आसत तर तो पेडण्याचो पयलींचो आमदार, जो आमदार काँग्रेसीन 2 फावटी निवडून येयलो, BJPन एकदा येयलो, मोगोन एकदा येयलो, पण आपल्या स्वार्थासाठी पेडणेकारांच्या स्वार्थासाठी न्ही तो थंयसर चेंज जाला. आपलो फायदो मेळचो, आपली बेनिफिट्स वाडचे, आपल्याक कितें पोजिशन्स मेळचे म्हणून जर त्यांनी खरेंच आमच्या पेडणेकारांसाठी केलेले जाल्यार आयज बेरोजगारी कित्याक आसा? आयज आमचे धंदेवायकांचे इतले त्रास कित्याक आसात? एअरपोर्टाचेर आमकां आयज भिकाऱ्याची अवस्था आमकां दिल्यात ती कित्याक आसा? आयज आमचे टॅक्सीकर भाव थंयसर रस्त्यार एकदम अक्षरशः रडतात, त्यांच्या गाडयो ओडले जातात. कित्याक आसा? कित्याक केले तुवें? हांव म्हज्या पेडणेकारांक सगळ्यांक सांगूंक सोदता, हे जे कोण येतात भायले आपले बॅगा भरपाक येतात, पोटां भरपाक येतात, आपल्या फुडले 4-5 पिढ्यांसाठी येतात आणि आमकां पेडणेकारांक दिसान दीस देशोधडीक धाडपाचें कार्य तेजें चालू आसा. म्हणून येता त्या इलेक्शनान जे 2027 जातलीच सगळ्यांनी भूमिपुत्रासाठीच मतदान करचे. एक काम करात, जर इतली वर्सां आमच्याकडे खंय तरी एक जाले मिस्टेक जाली आसत, पण आता तरी आमी जाता तितले आमच्या भूमिपुत्रांसाठी फुडें सरचे, फुडें काडया तांकां. म्हणजे म्हणणें आसा आता भूमिपुत्र आमचे आसात तेच हे भायल्या आमदार मनशांक हाडटात. सो तेंच्यांनी विचार करपाचो, हेच्या फुडें जे कितें फाटली चुको परत घडोवया नाका. शक्य जाता जाल्यार आमी मॅक्झिमम आमच्या पेडण्याचे लोक हाडुया, जेणे करून आमच्या पेडणेकारांच्या उदरगतीसाठी त्यांचो बुलंद आवाज विधानसभेत हाडपासाठी ते उलयतले आणि कार्य करतले हेच्यात म्हाका खात्री आसा. खंय तरी आपले हाडले, आपली बॉल्सां भरली 4 जाणांची आणि आख्या पेडणेकारांचो उध्वस्त करप ह्यो योग्य न्ही. म्हाका खात्री आसा म्हजे पेडणेकार सुजाण आसात आणि ते कितें तरी बरे कार्य करतले. येता त्या इलेक्शनान आमच्या भूमिपुत्रांक नक्कीच खंय तरी विधानसभेत हाडटले आणि हे जे भायले धंदेकार येतात तांकां तेंची वाट दाखयतले.